नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सध्या राज्यात ख्रिस्ती समाज विरुद्ध आमदार गोपीचंद पडळकर या नव्या वादाला तोंड फुटले. सांगलीतील ऋतुजा राजगे नावाच्या 7 महिन्याच्या गर्भवती असलेल्या महिलेनं आत्महत्या केली होती. सासरत्यांनी तिच्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्यानं तिनं आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय. या विरोधात गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात राज्यभर मोर्चे काढले जात आहेत. असाच मोर्चा काल पुण्यात झाला, ज्यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध एफसी रोड अर्थात फर्ग्युसन रोडवरील व्यावसायिकांकडून लव जिहाद घडून आणलं जात असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय. खरंच पुण्यात असं काही घडतंय का? पाहूयात. पुण्यातील एफसी रोड हा शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे. संपूर्णपणे शहरातून या ठिकाणी महिला आणि मुली शॉपिंगसाठी येतात. विशेष म्हणजे या ठिकाणच्या मार्केटमध्ये कपडे स्वस्त मिळतात, म्हणून इथे गर्दी जास्त असते. मात्र इथल्याच एका दुकानामध्ये महिलांना टार्गेट करून लव जिहाद घडून आणलं जात असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय. इथल्या एका दुकानात इतर दुकानांपेक्षा स्वस्त कपडे मिळतात. दुकानदार महिलांशी गोड गोड बोलतात. ऑनलाईन पैसे पाठवल्यानंतर त्यांचा नंबर सेव्ह करून ठेवतात. अशा 100 मुली झाल्या की त्यांच्यातल्या 4-5 मुलींना टार्गेट केलं जातं. त्यांना लव जिहादसाठी बळी पाडलं जातं असा आरोप त्यांनी केलाय. अर्थात यापूर्वी असा आरोप कधीच झाला नव्हता आणि याविषयी कुठे चर्चाही झाली नव्हती. मला पुण्यामध्ये काही मुलांनी सांगितलं की एफसी रोडला एक मुलींच्या कपड्याचं दुकान आहे आणि इकडे 400 रुपयाला ड्रेस मिळाला का तिथं 200ला मिळतो. आपल्या सगळ्या मुली तिकडं स्वस्त ड्रेस मिळतो म्हणून जातो. 100 मुली झाल्या का त्यांना टार्गेट करायचं, त्यांचा नंबर येतो बिलावरती आणि मग त्यांना टार्गेट करायचं आणि त्यातल्या 4-2-5-10 मुली बळी पाडायच्या. हे सगळे सर्रास प्रकार सुरू आहेत. पोलिसांना माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा या विषयामध्ये सिरियसली लक्ष घातलं पाहिजे. मी आता पुण्यातल्या एफसी रोडवर उभी आहे. या एफसी रोडवर अगदी 20 रुपयांपासून ते 20,000पर्यंतचे कपडे मिळतात. त्यामुळेच महिलांची या भागामध्ये प्रचंड गर्दी असते. मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आरोपांनंतर पुणे शहरात एकच खळबळ उडालेली पाहायला मिळते. आपण बघतोय आता जर हा एफसी रोड पाऊस पडला असल्यामुळे थोडासा रिकामा वाटत असला तरीही एव्हाना तुम्ही कधीही आलात, कितीही वाजता आलात, सकाळी 10च्या नंतर रात्री अक्षरशः 12-1 वाजेपर्यंत हा एफसी रोड पूर्णपणे गजबजलेला असतो. कारण आहे इथे मिळणारे कपडे असतील किंवा इथे ज्या काही खाऊ गल्ल्या आहेत किंवा जे हॉटेल रेस्टॉरंट्स आहेत त्यामुळे हा रोड प्रचंड गजबजलेला असतो. त्यामुळे खरंच या रोडवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे एखादं दुकान असेल का, आणि ते जर तसं एखादं दुकान असेल तर ते दुकान नेमकं कोणतं असेल याच्या चर्चा आता पुणे शहरामध्ये दबक्या आवाजात रंगू लागलेल्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर जर पडळकर यांनी असा आरोप केलाच आहे तर त्यांनी या दुकानाचं नाव देखील सांगायला हवं होतं, असंही अनेकांचं मत आहे. दुसरीकडे या दुकानाचा शोध घेऊन खरंच असं दुकान असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली जाते. दरम्यान या आरोपांनंतर एफसी रोडवर शॉपिंग करणाऱ्या मुलींचे कुटुंबीय हे प्रचंड चिंतित झालेत. त्याचबरोबर पडळकर यांनी केलेल्या आरोपांमध्ये नेमकं किती तथ्य आहे याचा तपास व्हावा, याचा शोध घेतला जावा अशी सुद्धा मागणी केली जाते. त्यामुळे खरंच या सगळ्या मागणीवरती विचार होतो का, किंवा पोलीस असतील किंवा राजकीय नेते असतील, अर्थातच या सगळ्यामध्ये नेमकी पुढची भूमिका काय घेतात आणि खरंच एफसी रोडवर असं काही चालू आहे का, हाच प्रश्न सध्या सगळ्यांना पडलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे याचा तपास देखील लवकरात लवकर होणं तितकंच गरजेचं झालंय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.